श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार। अभंग क्रमांक 1470 ते 1480। अभंग। ऐका हे वचन माझे संतजन, विनवितो जोडून कर तुम्हा, तर्क करून या आपुल्या भावना, बोलतिया जना कोणवारी। आमुच्या जीवीचा तोची जाणे भाव, रखुमाईचा नाव पांडुरंग। चित्त माझे त्याचे गुंतलेसी पायी, म्हणूनी काही नावडे त्या। तुका म्हणे मजन साहे मिनती, खेद होय चित्ती भंग म्हणा। अभंग। हे संतजन हो, माझे बोलणे तुम्ही कृपया करून ऐका। हे मी तुम्हाला हात जोडून विनवित आहे। काही लोक आपल्याला जे वाटेल ते तर्क कुतर्क करतात, ते काहीही बडबडतात, त्यांना कोणी थांबवावे। आमच्या जीवाचा अंतर्भाव तो रुक्मिणीचा पती पांडुरंग जाणतो आहे। माझे चित्त पांडुरंगाच्या पायी गुंतलेले आहे, त्यामुळेच मला त्यांच्या वाचून दुसरे काहीच आवडत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, काही भाविक माझ्या मताला मिळतात, तर काही तार्किक माझे मत मानत नाहीत। त्यामुळे माझ्या चित्ताला खेद होतो व त्यामुळे माझा मनोभंग होत आहे। अभंग। ऐसा कोणी नाही हे जयाना आवडे, कन्यापुत्र घोडे दाराधन। निंब घेते रोगे कवनिया सुखी, हरावया दुःखे व्याधी पीडा। काय पळे सुखे चोर लागे पाठी, न घालावी काठी आडतया। जयाचे कारण तोची जाणे करू, नये कोणा वारू आणि कासी। तुका म्हणे तरी सापडे निधान, द्यावा ओवाळून जीव बळी। अर्थ। जगामध्ये असे कोणीही नाही की ज्याला घरदार, कन्यापुत्र, घोडे वगैरे आवडत नाही। कडुलिंबाचा रस कोणी घेईल काय, परंतु दुःख व्याधी पीडा नष्ट होण्याकरिता रोगी मनुष्य मोठ्या आवडीने कडुलिंबाचा रस घेतो। व्यर्थ कोणताही मनुष्य पळत सुटेल काय, परंतु त्याच्या मागे चोर लागले तर तो पळणारच, व पळणाऱ्याला कोणीही आडकाठी घालू नये। ज्याचे काम त्यालाच योग्य प्रकारे जमते, त्यामुळे ज्याचे त्याचे काम करताना त्याला कोणीही आडवे येऊ नये। तुकाराम महाराज म्हणतात, निज ठेवा तेव्हाच सापडतो, जेव्हा आपण आपला जीव ओवाळून बळी देतो। अभंग। कायमी अन्यायी ते घाला पालवी, आणिक वाट दावी चालावया। माग पाहोनिया जातो तोच सोयी, न बजावे काही कोणी सांगा। धोपट मार्ग लागलासे गाढा, मज काय पीडा करा तुम्ही। वारीताही भय कोण धरी धाक, परी तुम्हा एक सांगतो मी। तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे। अर्थ। देवा, माझ्याकडून काही अन्याय झाला असेल तर तो अन्याय पदरात घ्या व मला क्षमा करा आणि मला चालण्यासाठी योग्य मार्ग दाखवा, मग तो मार्ग मी इतरांना दाखवेल। मागे संत ज्या मार्गाने चालत होते त्याच मार्गाने मी चालत आहे, त्या मार्गाने कोणी जाऊ नये काय। देवा, आता मला चांगलाच सरळ सोपा मार्ग सापडला आहे, त्या मार्गाने मी जात आहे, मग तुम्ही मला त्रास पीडा का देता। आणि देवा, तुम्ही हे लक्षात ठेवा की मी ज्या मार्गाने जात आहे त्या मार्गाने मला कोणी जरी दिसले तरीही मी भिणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देवा, जर एखादा शूर योद्धा युद्ध करता करता मेला तर त्याला वीरगती प्राप्त होते, किंवा तोच योद्धा युद्ध करता करता युद्धात त्याने चांगले पराक्रम करून युद्ध जिंकले तर त्याला सर्व लोकांमध्ये मान प्राप्त होतो। अभंग। नवती माझे बोल जाणा हा निर्धार, मी आहे मजूर विठोबाचा। निर्धारा वचन सोडविले माझ्या, कृपाळुवे लज्जा राखी येली। निर्भर मानसी झालो आनंदाचा, गोडावली वाचा नाम घोषे। आता भय माझे नासले संसारी, झालोसे यावरी गगनाचा। तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद, लादलो आनंद प्रेम सुख। अर्थ। मी जे काही बोललो आहे ते सर्व शब्द माझे नाहीत, तर प्रत्यक्ष विठोबाचेच आहेत। विठोबाच माझ्या मुखातून बोलत आहे, मी त्या विठोबाचा मजूर आहे। भक्ती करण्याचा मी निश्चय केला आहे आणि भक्ती करून घेण्यास विठोबाने मला सहाय्य केले आहे।
व यानेच माझी लाज राखली. आता मला संसारामध्ये कसलेही भय राहिले नाही. सर्व भय नष्ट झाले आहे. त्यामुळे मी आकाश यापेक्षाही मोठा झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा तर सर्व संतांचाच प्रसाद आहे व संतांमुळेच मला भक्ती ब्रह्मज्ञानाचा लाभ झाला आहे. अभंग. जरा कर्णमुळी सांगोवाली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्यायेची जाण कार्यसिद्धी. शेवटील घडील बुडता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला. तुका म्हणे चिंती कुळीची देवता, वारावा भोवता शब्द मिथ्या. अरे मना, तुझ्या कानाजवळ पांढरे केस, मृत्यूची भेट जवळ आली आहे. हेच उतारवयात तुला सांगत आहेत. आता हे म्हणा, तू सावध हो आणि ओंकार स्वरूप हरिचिंतन करून प्रत्येक दिवस पुण्याचा आहे असे समजून कार्याची सिद्धी होईपर्यंत हरीचे चिंतन कर. तुझ्या आयुष्यातील शेवटची घटका, त्यामुळे सावध हो व याकरता मृत्यू जवळ आला आहे असे समजूनच आयुष्याचा प्रत्येक क्षण हरिचिंतन करण्यात घाल. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या हरीचे कुळदैवतेचे चिंतन कर व हरी वाचून सर्व मिथ्या आहे हे समजून प्रत्येक वेळी हरिचिंतन कर. अभंग. मागील ते आटी येणे घडे सांग, सुतविल अंग एका सूत्रे. पही पाहुणे रते सोहळ्यापुरते, तेथूनी आरते उपचारते. आवश्यकते ते आगळा आदर, चाली थोडे फार संपादते. तुका म्हणे ऋण फिटे एके घडी, अलभ्यते जोडी हाता आल्या. अर्थ. ज्यावेळी हरी व मी एकच सूत्रात ओवले जाऊ, त्यावेळी मी मागे केलेले आध्यात्मिक प्रयत्न यशस्वी झाले असे समजेन. पाहुणे हे केवळ सुखसोहळापुरतेच असतात, परंतु हरीच्या सुखापुढे सर्व काही कमीच आहे. या कारणामुळे हरीच्या ठिकाणी आदर ठेवावा, त्यामुळे आध्यात्मिक मार्ग थोडा सोपा होईल. तुकाराम महाराज म्हणतात, हरीसारखा अलभ्य लाभ हातात आल्यानंतर सर्व लाभ आपोआप नाहीसे होतात. अभंग. साधावा तो देव सर्वज्वासाठी, प्रारब्ध तुटे क्रियमान. मग कासयाने पुन्हा संसार, बीजाचे अंकुर दग्ध होती. जिने दिले त्यासे द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे. तुका म्हणे निज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता तुझी याची. देवाला सर्वच अर्पण करावे, त्यामुळे आपले सर्व संचित प्रारब्ध क्रियमान नाहीसे होतात. जर प्रारब्ध संचित क्रियमानच नष्ट झाले तर पुन्हा जन्ममरण राहील कोठे. कारण कर्मरूपी बीजाचे अंकुर ज्ञानाच्या अग्नीने जळून जातात. ज्या हरीने आपल्याला हा देह दिला, शेवटी हा देह त्यालाच अर्पण करून त्याच्या ऋणातून मुक्त व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, जर आपण निजस्वरूपाच्या ठिकाणीच प्रवेश केला तर आपल्याला भोगही निजस्वरूपाचाच घडेल. मग तेथे कोणत्याही अनात्म वस्तूची सत्ता आपल्यावर चालणार नाही. अभंग. जळो अगी पडो खान, नारायण भोगिता. ऐसी ज्याची वदेवाणी, नारायणी ते पावी. भोजन काळी करिता धंदा, मना गोविंदा पावले. तुका म्हणे न लगे मोल, देवा बोल आवडती. अर्थ. मी भोगता आहे असे म्हणणे आगीत पडून जळून जावो, दूर कोठे तरी घाणीत पडो. कारण भोगता हा केवळ नारायणच आहे अशी ज्याची वाणी वदत असते, म्हणजे असे जो कोणी म्हणतो की नारायण सर्व भोगता आहे, त्याचे सर्व भोग नारायणच भोगत असतो. जेवण करताना किंवा कोणताही धंदा करताना मी जे काही करतो ते गोविंदाला पावले असे म्हणा, मग आपोआपच गोविंदाला ते सर्व काही प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, हरीची भक्ती करताना कोणत्याही प्रकारचे मोल द्यावे लागत नाही. केवळ सर्व भोग हरीला अर्पण आहे असे म्हणा, मग सर्व कर्म त्याला आपोआप अर्पण होतात व तेच त्याला आवडते. अभंग. संतासी क्षोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे नव्हे बरे उभय लोकी. देवाचा तो वैरी शत्रू दावेदार,
पृथ्वी ही थार नेली तया. संतापाशी ज्याचा नुरेची विश्वास, त्याचे झाले दोष बळीवंत. तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगे, किंवा धावे लागे विषमे मारू. जो संतांना कोणत्याही कारणावरून त्रास देतो त्यांचे उभय लोकात चांगले होणार नाही, असा मनुष्य देवाचाही दावेदार आहे व त्याला पृथ्वी देखील आश्रय देत नाही. ज्यांचा संतांच्या बोलण्यावर विश्वास नाही त्यांचे पाप बलाढ्य आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, जसे गायीचे दूध काढण्याकरिता तिचे वासरू पुढे आणावे लागते, नाहीतर गाय मारण्यासाठी धावते, त्याप्रमाणे जर संतांचा आदर केला तर तेव्हाच देव भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो. नाहीतर जो संतांचा आदर करत नाही त्यांचे देव उभय लोकांमध्ये कल्याण होऊ देत नाही. अभंग. उदकी कालवी शेण मलमूत्र, तो होय पवित्र कासयाने. उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संतांची या. दुखवी तो बुडे सांगडीचा तापा, अति त्याई पापाचीच मूर्ती. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तरी अमंगळ योग होतो. स्वच्छ पाण्यामध्ये शेण मलमूत्र टाकून मनुष्य कसा पवित्र होईल, त्याप्रमाणे जो मनुष्य संत चरण सेवेला विन्मुख होतो त्याच्या उद्धाराला कोठेही जागा राहत नाही. जो मनुष्य जहाजाची सांगड तोडतो तो बुडल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे आता ताई मनुष्य आहे ते संतांना दुःख देतात, असे मनुष्य पापाचीच मूर्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी प्रारब्ध फिरते त्यावेळी संतांना त्रास देण्याची, त्यांना दुखवण्याची अशा मनुष्यांना आपोआप बुद्धी येते.